गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंत या राघवाचा श्रीराम सारिखे पूर्ण वैराग्य जानसे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकांसारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम उपासनेला दृढ चालवावे देव संतांसी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही श्रीराम जय जय रघुवीर समर्थ भक्तगण हो, आपण आजपासून एका सुंदर ग्रंथाचं वाचन करत आहोत, वाचन सुरू करणार आहोत आणि तो ग्रंथ म्हणजे डॉक्टर चंदा पेंडसे यांचा महाराष्ट्र भागवत धर्म राजगुरु समर्थ रामदास या ग्रंथाचं आपण आजपासून वाचन करणार आहोत. वाचन करणार आहे सौ हर्षाली हेमंत देशपांडे. या ग्रंथ वाचनाचं आणि कारण इतकंच की आजच्या परिस्थितीत समर्थ रामदासांची महती अत्यंत मोठी आहे. जसं प्रबळ यवन झाले होते वंद त्या महाराष्ट्रात आक्रंदत होता धर्म पर सत्तेच्या द्वारात शौर्य धैर्य रुतले होते पर सत्तेच्या पंखात ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी ती समर्थ सद्गुरु वाणी दुमदुमली हो सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. आणि आज काय, आज तीच परिस्थिती पाहतोय ना आपण. अहो त्यासाठी आणि तरुण पिढीला रामदासांचं कार्य समजणं अत्यंत गरजेचं आहे. समर्थ हे मारुतीचे अवतार आहेत आणि त्या काळात त्यांनी मनगटांमध्ये आणि धैर्य निर्माण केलं होतं तरुण पिढीच्या मारुतीची उपासना देऊन. आणि अशा रामदासांची थोडी तरी माहिती आजच्या पिढीला आहे का हो? नाही. आणि त्या कारणाने आम्ही हे निस्पृह भावनेने हे वाचन करणार आहोत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी नम्र विनंती आपल्याला आहे. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. श्री रामचंद्र प्रभू भगवान की जय. नुकतीच रामनवमी झालेली आहे. राम जन्मोत्सव आपण साजरा केलेला आहे. धनुर्धारी राम हे आपलं दैवतच आहे. तसंच आता उद्या मारुतीचा जन्मोत्सव आहे. अहो सप्तचिरंजीव अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान विभीषण कृप परशुरामस्य सप्तैता चिरंजीवा. या चिरंजीवा मध्ये मारुतीचा उल्लेख आहे. मारुती चिरंजीव आहे आणि तो काय करतो, ज्यावेळी खल म्हणजे दुष्ट लोक आपल्याला त्रास देतात ना, त्यावेळी तो ध्यानात आहे. अजूनही ध्यान करतो आहे, रामाचं ध्यान करतो आहे. पण ते ध्यान सोडून
दुष्टांच्या निर्दळासाठी तो धावून येतो. आणि म्हणून आपल्याला मारुती हे उपास्य देवत मानून समर्थांचं गुणगान गायचं आहे. आणि ते आपल्याला या राजगुरु समर्थ रामदास या ग्रंथातून पुष्कळशी माहिती अगदी बारीक सारीक टिपांसही मिळणार आहे. तरी आपण याचा लाभ घ्यावा ही विनंती. जय जय रघुवीर समर्थ. आताच आपण समर्थ भक्त शोभनाताई देशपांडे यांनी सांगितले त्या प्रास्ताविक केलं. त्या प्रास्ताविकाप्रमाणे समर्थ रामदासांची शिकवण एकेरी म्हणजे केवळ अध्यात्माचा, केवळ भक्तीचा किंवा केवळ कर्माचा पुरस्कार करणार नाही. ती ज्ञान भक्ती कर्म समन्वित आहे. कर्मार्थासह प्रपंचाचा, राम भक्तीसह शक्तीच्या उपासनेचा, बुद्धीसह युक्तीच्या अंमलेंच्या दैत्यांच्या रूपकासह लंका दहनाचा किंवा राम रावण युद्धातील पराक्रमाचा, हरिभक्ती निरूपणासह राजकारणाचा, वैराग्यासह विवेकाचा, प्रारब्धासह त्यावर मात करणाऱ्या प्रयत्नांचा, ज्ञानी पुरुषांना सर्वांना सज्ञान करण्याचा, विरक्तांना धर्मस्थापनेचा, ब्राह्मणांना षटकर्माचा, क्षत्रियांना युद्धाचा, निस्पृहांना कट्टू घालून लोकांना राजकारणाकडे वळविण्याचा अखंड उपदेश करून मारिता मारिता मरावे तेणे गतीस पावावे. या गीतेतील शब्दांनीच जेव्हा महाराष्ट्रातील क्षात्र वृत्तीला त्यांनी आवाहन केले तेव्हा देवाचे लोक कसे खवळले, देव मस्तकी धरून त्यांनी सर्वत्र हल्लकल्लोळ कसा केला व समर्थांचे आनंद भुवनाचे स्वप्न बहुतांशी खरे कसे झाले याचे तेजस्वी विवेचन या प्रस्तुत ग्रंथात आढळले. डॉक्टर शंदा पेंडसे यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं आज आपण अभिवाचन करणार आहोत. ग्रंथाचं नाव आहे राजगुरु समर्थ रामदास महाराष्ट्राचा भागवत धर्म. आपण आज प्रकरण पहिल्या मधला एक भाग घेणार आहोत. भाग 1 श्री गोदाकाठचे तपश्चरण व अध्ययन. जो भरजरी सरस पाटल वर्ण चेले शोभे जयास लघुसे लिटली आवाळे बोले समर्थ रघुवीर समर्थायसे तो मी स्तवीन निज सद्गुरु वागविलासे. हे रघुनाथ पंडितांनी त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या गीता प्रणीत भागवत धर्माचे रहस्य ज्ञानदेवांनी गीतेवर मराठीत भावार्थ दीपिका टीका लिहून महाराष्ट्राला सांगितले. म्हणून फळी लागू सांडवनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. श्रीकृष्णाचा निरोप महाराष्ट्रीयांना कळविला. गीतेच्या 18व्या अध्यायाचा समारोप करताना गीतेच्या उपदेशाचा हा निष्कर्ष ज्ञानदेवांनी काढला आणि प्रत्येकाने सर्वात्मक ईश्वराकरिता स्वधर्म प्राप्त कर्तव्य कर्मे अहंकार न बाळगता व फळाची आसक्ती न ठेवता करीत जावी असा ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोगाचा संदेश महाराष्ट्राला दिला. तेव्हा संत नामदेवांनी आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणून भागवत धर्माच्या ज्ञानदीपाची ज्योती जगात प्रकाशित करण्याचे ठरविले आणि ज्ञानदेवांच्या मागे आपल्या अभंगवाणीने महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही या भागवत धर्माचा प्रचार सर्वसामान्य जनतेमध्ये केला. नामदेव आणि ज्ञानदेव यांच्या प्रभावळीत त्यांचे सर्व जातीतले सहकारी संत होते. त्यांना अमृताहून गोड वाटणाऱ्या आणि मनाला शांती व सामर्थ्य देणाऱ्या अभंगांनी आकृष्ट झालेली महाराष्ट्रातील जनता त्यांची भक्तिरसपूर्ण कीर्तने ऐकण्याकरता आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जमू लागली आणि भागवत धर्माचा संदेश गावोगाव नेऊ लागली. श्री विठ्ठलाभोवती जमणाऱ्या लोकांची निष्ठा विठ्ठलाला जरी आक्रमकांच्या हातोड्यापासून बचावण्याकरता मधून मधून लपावे लागले तरी भंग पावली नाही. कारण सर्व व्यापक ईश्वराच्या अव्यक्त स्वरूपाचे विठ्ठल हे प्रतीक आहे.
हे संतांनी शिकविले होते. म्हणून ज्ञानदेवानंतर महाराष्ट्रावर जे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व भाषिक असे सर्व प्रकारचे प्रचंड आक्रमण झाले आणि सर्वत्र पारतंत्र्याचा गडद अंधकार पसरला, तेव्हा त्या तपोयुगात ज्ञानदेव नामदेवांनी प्रज्वलित केलेल्या भागवत धर्माच्या दीपज्योतीने महाराष्ट्राला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या धर्माचे, संस्कृतीचे व भाषेचे संरक्षण करण्याचा मार्ग दाखविला. त्यामुळे राष्ट्रीय जीवनाची प्राणभूत अशी ही त्रयी कशी बशी का होईना पण टिकून राहिली नाही, तर ती अजिबात नष्ट होण्याचा प्रसंग आला होता. राष्ट्रातील ब्राह्मण व क्षत्रिय कर्तव्यच्युत व खऱ्या धर्मापासून दूर गेल्यामुळे हा प्रसंग ओढवला होता. रामकृष्ण हरी हा भागवत धर्माचा महामंत्र आहे. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध स्वरूपात रामकृष्णांची भक्ती केली जाते. थोर व पराक्रमी आदर्श क्षत्रिय राजे हे रामकृष्णांचे भौतिक स्वरूप आहे. त्यांना देव मानून त्यांची उपासना केली जाते. आध्यात्मिक दृष्ट्या ते परब्रह्म स्वरूपीच आहे. राम हा हृदयस्थ आत्माराम किंवा परमात्मा आहे आणि कृष्ण पूर्ण ब्रह्मावतार आहे. रामकृष्णांची या तिन्ही स्वरूपांची वर्णने भागवत धर्मात आहेत. सज्जनांचे संरक्षण करणाऱ्या त्यांच्या कथांप्रमाणे दुष्टांचे दंडन करणाऱ्या त्यांच्या कथाही साधू संतांनी सविस्तर सांगितल्या आणि दया धर्माच्या या दुहेरी स्वरूपाचे प्रतिपादन केले. महाराष्ट्राच्या भागवत धर्माने दया, क्षमा, शांती या समाज हितकारक शाश्वत नैतिक तत्वांचा सदैव पुरस्कार केला. एकनाथ हे श्रीकृष्ण व श्रीराम या दोघांचेही भक्त होते. भागवतात श्रीकृष्ण भक्ती व भावार्थ रामायणात श्रीराम भक्ती त्यांनी प्रतिपादली. तुकोबाही दोघांचे भक्त होते, पण त्यांनी प्राधान्याने श्रीकृष्ण भक्ती स्वीकारली आणि रामदास हे दोघांचे भक्त असले तरी त्यांनी प्राधान्याने श्रीराम भक्ती स्वीकारली. तथापि राम व कृष्ण ही दोन्ही भागवत धर्माची दैवते असल्यामुळे रामदासांनाही भागवत धर्माचे अनुयायी म्हटले पाहिजे. रामदास ज्या ठोसर घराण्यात जन्मले ते घराणे फार पूर्वी बेदर प्रांतातून दुष्काळामुळे गोदावरी काठच्या प्रदेशात राहावयास आले होते. या घराण्यातील पुरुषांनी अनेक गावांचे जोसपण व कुलकर्णीपण संपादले. रामदासांचे वडील हे सूर्याजी पंत जामगावचे जोशी व कुलकर्णी होते. तथापि ते व त्यांची पत्नी राणूबाई धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांचा दिवसाचा बहुतेक काळ धर्माचरणात जाई. सूर्याजी पंतांचे घराणे भागवत धर्माची आद्य देवता जी भगवान सविता सूर्यनारायण व तिचे सूर्यकुलोत्पन्न रामाचे उपासक होते. महिपतीच्या माहितीप्रमाणे सूर्याजी पंत रोज 1000 नमस्कार व 1200 गायत्री मंत्रांचा जप करीत. सूर्याप्रमाणे तेजस्वी पुत्र व्हावे म्हणून चाललेली ही तपश्चर्या सफल होऊन त्यांना 2 पुत्र झाले. वडील चिरंजीवांचे नाव गंगाधर ठेवले. तेच पुढे रामी रामदास किंवा श्रेष्ठ या नावाने प्रसिद्धी झाली. सूर्याजी पंतांच्या दुसऱ्या चिरंजीवांचे नाव नारायण ठेवले. सूर्यनारायणाप्रमाणे ही पिता पुत्रांची जोडी तेजस्वी तपसंपन्न अशीच होती. लहानपणचा नारायण पुढे निस्सीम राम भक्तीमुळे रामदास या नावाने विख्यात झाला. गोदावरी काठच्या पंचक्रोशीत जांबेत जन्म झालेल्या नारायणाने राम भक्तीच्या प्रसाराला वाहून घेऊन व राम राज्याचा आदर्श लोकांपुढे ठेवून पुढे मोठाच इतिहास घडविला. ज्ञानदेवाचे मूळ आपेगाव गोदाकाठच्या पैठण पासून जवळच आहे. एकनाथ तर पैठणचेच होते. प्राचीन काळी महाराष्ट्राची संस्कृती गोदाकाठीच वाढली. वेदशास्त्रांच्या पाठशाळा आणि अग्निहोम चालविणाऱ्या विद्वान व तपस्वी ब्राह्मणांना गोदावरी काठी अग्रहार देऊन अनेक क्षत्रिय राजांनी ही संस्कृती टिकवली, संवर्धित केली. वैनगंगा, गोदा व कृष्णा या महाराष्ट्राच्या लोकमाता आहेत. गोदाकाठची तपश्चर्या संपवून तीर्थयात्रेनंतर रामदासांनी आपले पुढील कार्य कृष्णेच्या परिसरातच केले. रामदासांचा जन्म त्यांच्या व त्यांच्या घराण्याच्या उपास्य देवतेच्या म्हणजे श्रीरामाच्या जन्मदिवशीच व जन्मवेळेला चैत्र शुद्ध नवमी शके 1530 मध्ये 2 प्रहरी जांब येथे झाला. त्यांना लहानपणी त्यांच्या वडील बंधूंप्रमाणेच त्यांच्या मामांनी पैठणला एकनाथांच्या चरणावर घालण्याकरता नेले होते.
असे वाकेनिसी टिपणात हनुमंत स्वामींच्या बकरीत सांगितले आहे. पण एकनाथ शके 1521 मध्ये समाधीस्थ झाल्यामुळे ते संभवनीय दिसत नाही. समाधी मंदिरावरील समाधीच्या काळचे श्लोक एकनाथांनंतर 500 वर्षांनी हरिवर्धाकार कृष्णार्धयार्णव यांनी ऐकीव माहितीवर रचले आहे. हा युक्तिवाद समाधानकारक नाही. तेव्हा रामदासांना लहानपणी पैठणला जर नेले असेल तर ते समाधीच्या पायावर घालण्याकरता किंवा नाथांच्या गादीवरील पुरुषाच्या पायावर घालण्याकरता नेले असावे. कारण नाथांचेच कार्य रामदास पुढे चालविणार होते. रामदासांना शारीरिक व बौद्धिक सामर्थ्याची जन्मजात देणगी मिळाली होती. त्यामुळे लहानपणी ते हुड होते. त्यांच्या हुडपणाच्या चमत्कार मिश्रित अनेक कथा चरित्रकारांनी सांगितल्या असल्या तरी झाडावरून नदीत उडी मारल्यामुळे डोक्याला आलेले ते तसेच टेंगुळ हे त्यांच्या लहानपणच्या धाडसी व हुडपणाची साक्ष जन्मभर देत होते. बुद्धी तीव्र असल्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव इतर समवयस्क मुलांपेक्षा त्यांना अधिक होती आणि इतरांपेक्षा आपण काही वेगळे जीवन जगावे अशी महत्वाकांक्षा निर्माण झाली. त्या काळी बुद्धीची प्रगल्भता लवकर येईल आणि कर्तृत्वाला प्रारंभही लवकर होईल. सामान्यतः 10व्या-12व्या वर्षी लग्न होईल आणि 16व्या वर्षी वडिलांच्या बरोबरीने संसाराची जबाबदारी तरुण मुले घेऊ लागत. प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरे ही म्हण त्यामुळेच पडली. सामान्य मुलांच्या विषयी स्थिती होती. मग असामान्य पुरुषांच्या कर्तृत्वाला प्रारंभ लवकरच झाला तर त्यात आश्चर्य नाही. 16व्या वर्षी भावार्थ दीपिका लिहिणारे ज्ञानदेव, 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे शिवराय आणि 20व्या वर्षी महाराष्ट्र राज्याची पेशवाई स्वीकारून त्याचा विस्तार करणारे पहिले बाजीराव ही समर्थांच्या पूर्वीची समकालीन व नंतरची उदाहरणे होत. वयाच्या 10व्या-11व्या वर्षी एकांत स्थळी बसून चिंता करतो विश्वासी असे सांगणारे समर्थ रामदास हे असामान्य पुरुषांपैकी. घरातील वडिलार्जित संस्कार तपश्चर्येचे व श्रीरामोपासनेचे होते. त्यामुळे आपण प्रदीर्घ तपश्चर्या करून रामकृपा संपादावी आणि त्या आधारावर काहीतरी महत् कार्य करावे अशा रीतीचे विचार रामदासांच्या मनात लहानपणीच येऊ लागले. त्यांच्या वडील बंधूंना अनुग्रह देण्याविषयी त्यांनी विनंती केली, पण ते लहान असल्यामुळे श्रेष्ठांनी अनुग्रह देण्यास नकार दिला. तेव्हा ते कष्टी झाले. वस्तुतः रामदासाच्या वडिलांनी व वडील बंधूंनी श्रीरामाकडून मनाने अनुग्रह घेतला होता. रामदासांनाही मारुतीच्या मंदिरात ध्यानस्थ असताना श्रीरामानेच मंत्रोपदेश दिला व श्रीराम हेच त्यांचे गुरु झाले. त्यांच्या गुरु परंपरेविषयी ते म्हणतात, आदि नारायण महाविष्णू स ब्रह्मदैव वसिष्ठ आणि श्रीराम या परंपरेने श्रीरामे दासासी उपदेशिले उपदेश देऊनी मजला मारुती स्वये रघुपती निर्विले निर्विता तेने झाले रामदास. संसारी उदास जीवे भावे म्हणून आमचे कुळी कुळ दैवत राम हनुमंत आत्मरूपी आत्मरूप झाला रामी रामदास. केला उपदेश दिनोद्धारे. भगवान स्वप्नामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्रोपदेश त्यांच्या गुरूंनी केल्याचे प्रसिद्धच आहे. श्रीराम आणि हनुमंत ही समर्थांची कुलदैवते होती व श्रीरामाने मंत्रोपदेश करून हनुमंताच्या स्वाधीन रामदासांना केले असे अभंगात सांगितले आहे. इतरांपेक्षा वेगळ्या मनोवृत्तीच्या निश्चयी व महत्वाकांक्षी तरुणाने विवाहबद्ध न होण्याचा निश्चय लहानपणीच केला होता. विवाहाविषयी औत्सुक्य व कुतूहल वाटण्याच्या वयात समर्थांनी केलेला निश्चय त्यांचे जन्मजात वैराग्य आणि असमानत्व दर्शवितो. आईच्या आग्रहाने व तिला दिलेले वचन पाळण्याकरता ते भोवऱ्यावर उभे राहिले आणि सावधान म्हटल्याबरोबर आधीच सावध असलेले रामदास लग्न मंडपातून पळाले. ते गोदेच्या काठाकाठाने हळूहळू नाशकास पंचवटीत आले. तेथील मंदिरातील श्रीरामाच्या दर्शनाने त्यांना फार आनंद झाला. गोदाकाठीच 12 वर्षे पुरश्चरण व अध्ययन करण्याचा त्यांनी निश्चय केला. पुरश्चरणाला नद्यांचे संगम स्थान योग्य समजले जाते. मोठ्या नदीला जेथे धनुष्याकृती वळण येते तेथे क्षेत्रत्व येते व तेथील संगम पवित्र मानला जातो. काशीला गंगा धनुष्याकृती होते व तेथे वरुणा व अशी या 2 नद्या गंगेला मिळतात. म्हणून या क्षेत्राला वाराणसी नाव
धडपडून महत्व आले. पंचवटीजवळ गोदावरीला टाकळी येथे नंदिनी किंवा नासर्डी नदी मिळते. त्या संगमावर रामदासांनी पुरुषचरणाला प्रारंभ केला व रोज मध्यान्नापर्यंत गायत्री मंत्राचा व त्रयोदश अक्षरी रामनामांचा ते जप करू लागले. दुपारी पंचवटीत माधुकरी मागून गोदाकाठी अन्नग्रहण करावे आणि नंतर राम मंदिरात होणाऱ्या पुराण प्रवचनांचे श्रवण करावे किंवा पाठशाळेत अध्यात्म ग्रंथाचे अध्ययन करावे असा त्यांचा क्रम असावा, असे दासबोधात संमती करता घेतलेल्या ग्रंथांची जी यादी दिली आहे त्यावरून कळते. तपश्चर्येच्या आरंभीच्या काळात क्षेत्रस्थ लोकांकडून समर्थांना त्रास झाला. एवढ्या लहान वयात रामोपासनेला लागलेला हा मुलगा सामान्य सांसारिक लोकांच्या दृष्टीने वेडापिसाट ठरला होता. सामर्थ्यांना लागलेल्या महनीय वेडाची कल्पना संसारात अखंड बुडालेल्या लोकांना कुठून येणार? ते म्हणत, भलत्या वयात या पुराला हे देवपिसे कुठून लागले? याची भक्ती काही जगविरेतच दिसते. याला कोणी वडीलधारी माणसे नसावी म्हणून याने हा छंद घेतलेला दिसतो. संसाराकरिता धडपड करण्याची याची शक्तीच नसावी म्हणून सर्व संग परित्याग करून नेहमी राम नाम घेतो. पण समर्थांना वेडापिसा ठरवण्यावरच ते थांबत नसत. गाव गोंड लोक समर्थांना उपद्रव देत. एका करुणा स्तोत्रात समर्थ म्हणतात, माझ्या मनात लोकांविषयी कोणतेही कपट नाही, तरी माझ्याकडे लोक सरळ दृष्टीने का पाहत नाही? माझे चित्त शुद्ध आहे, तरीही बहुताची नरमाते इच्छिती का अपाया? कारणा वाचून अपाय करण्याची वृत्ती पाहून समर्थांना अत्यंत दुःख होते. कोणाच्या अध्यात्मध्यात नसताना आणि मनात कोणतेही कपट नसताना लोकांनी असे का वागावे हे पाहून समर्थांच्या अंतःकरणाला पीळ पडे. जगाच्या व्यवहाराचा समर्थांना या लहान वयात अनुभव नव्हता. आपण चांगले वागलो म्हणजे लोक आपल्याशी चांगलेच वागतील ही समजूत भाबडी आहे. ती नेहमीच खरी होते असे नाही. मृग, मीन व सज्जन यांना जगात अकारण वैरी असतात. आपला चांगुलपणा हाच दुष्टांच्या डोळ्यात खुपू लागतो. ते चांगुलपणाला ढोंगीपणा किंवा दुर्बलपणा समजतात. आरंभीच्या जीवनात आलेल्या अनुभवांचा समर्थांनी पुढे दिलेल्या व्यावहारिक शिकवणीवर फार परिणाम झाला. जगात नेहमी साधेपणाने व सरळ वागून चालत नाही. धटासी धट आणि उद्धटासी उद्धट व्हावे लागते हे त्यांच्या पुढे लक्षात आले. पण आरंभीच्या काळात हा व्यावहारिक पेच त्यांना सुटत नसे. बहुतची पेचे प्राण जातो दयाळा, मजवरी करुणेचा बोध लोटी कृपाळा. कचकच न करिता तो तिढा प्राप्त होतो, बहुतची क्षीण होतो अंतरी शोक होतो. व्यवहारातील या अकारण शत्रुत्वाने त्यांच्या मनाला यातना होत. व्यवहारातील हा तिढा कसा उकलावा या विचारानं ते क्षीणत. लोकांची ही विपरीत वागणूक पाहून ते शोकग्रस्त होत आणि या परिस्थितीतून सुटण्यासाठी ईश्वराची करुणा मागे. स्वतः कोणालाही कठीण वचनाने दुखावले नसताना लोक मात्र त्यांना कठीण दुरुत्तरे करीत. त्यामुळे त्यांना मोठे दुःख वाटे व अंतःकरणाचा कोंडमारा होई. पण लोक असे वागतात म्हणून आपण त्यांचे शत्रुत्व करावे असे मात्र समर्थांना वाटत नाही. लोकांनी असे वागू नये, सरळपणे वागावे म्हणजे व्यवहार सुखाचा होईल. याकरिता लोकांना सुधारण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना चैन पडत नसे. बहुताची सुकुमारा स्वस्थ नाही शरीरा, निशिदिन जन चिंता लागली से उदारा. सकळ जन सुखावे तो कसा काळ फावे, भजन जन उकावे सर्व आनंद पावे. लहानपणापासून विश्वाची चिंता करणाऱ्या साधू पुरुषाच्या मनाला रात्रंदिवस लोकांना सुधारण्याची चिंता लागली होती. त्यामुळे त्यांच्या बालवयामुळे सुकुमार असणाऱ्या शरीराला स्वस्थता लाभत नसे. लोकांची विलक्षण वागणूक पाहून ते अधिकच अस्वस्थ होत. सर्व लोक ईश्वर भक्तीच्या मार्गाला लागून सुखी व आनंदी होतील असा काळ कसा येईल ही एकच काळजी अनिश त्यांना लागली होती. विदित सकळ आहे त्यात काही न राहे, मतिहीन राहावे नाहे तर तो धावत आहे. पिसूण सळची वाटे आप्त नाहीच कोणी,
मोक्ष पाहणे. हे मोक्षदात्या श्रीरामा, माझ्या मनाला कोणती चिंता लागली आहे हे सर्व तुला विदित आहे. ही परिस्थिती सुधारण्याचा बुद्धिपूर्वक विचार केल्या वाचून मला राहवतच नाही. तपसंपन्न होऊन तुझी कृपा संपादून पिशुनांनी चालविलेल्या माझ्या छळापासून वाचविणारा तुझ्या वाचून कोणीही नसल्यामुळे मी तुझी करुणा भागतो आहे. टाकळी मठात सापडलेल्या समर्थकृत 6 श्लोकांचा वर दिलेला सारांश आणि यापूर्वी दिलेल्या समर्थांच्या एका अभंगाचा सारांश दोन्ही अनेक दृष्टीने महत्वाचे आहेत. पहिली गोष्ट, अभंगात वये विण लागले देवपीचे असे म्हटले आहे. समर्थांचे वय तेव्हा 13-14 वर्षाचे असावे. दुसरी गोष्ट, समर्थांना काव्यस्फूर्ती याच वयात झाली. तिसरी गोष्ट, सुकुमार शरीराच्या म्हणजे लहान वयाचा उल्लेख स्वतः समर्थांनीच वरील शोकात केला आहे. चौथी गोष्ट, लोक कठीण वचने समर्थांना बोलत असले तरी निशिदिनी जनचिंता लागलीसे उदारा असे समर्थ सांगत आहेत. सकळ जन सुखावे तो कसा काळ भावे, सगळे लोक सुखी होतील असा काळ केव्हा येईल हे समर्थांच्या चिंतेचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले होते. यावरून आजच्या दृष्टीने लहानपणी चिंता करतो विश्वाची असे आईला दिलेले उत्तर खरे आहे. ही 5वी गोष्ट आहे. समजू लागल्यापासून शेवटपर्यंत समर्थांनी जनचिंता वाहिली यातच त्यांचे लोकोत्तरत्व आहे. राघवाचा वर पावलो सत्वर जनाचा उद्धार करावे असे त्यांनीच नंतर म्हटले आहे. काव्य रचना आणि ग्रंथलेखन करावयास पंचवटी तपश्चर्याच्या काळात समर्थांनी प्रारंभ केला आणि शेवटपर्यंत त्यांचा हा उद्योग चालूच राहिला. समर्थांना जनचिंता लहानपणापासून लागली होती आणि नंतर जनाचा उद्धार करण्याकरता त्यांना राघवाचा वर मिळाला हे त्यांनी स्वतः सांगितल्यामुळे समर्थ प्रतापात हिमालयात घडलेल्या एका घटनेचे जे वर्णन आहे त्याला आधार मिळतो. देहाची नश्वरता व प्रपंचाची निसारता लक्षात घेऊन यात्रा करीत असता हिमालयात आपला देह कुंडात झोकून देण्यापासून समर्थांना श्रीरामाने परावृत्त केले आणि तुम्हासी जगदोद्धार करणे आहे. तुमची तनु ते आमची तनु, दोन्ही तपे तुमची रक्षिली काय आहे धर्मस्थापने कारणे असे त्यास सांगितले. साक्षात्काराच्या नंतर मिळालेला वर वरील उद्गारात दिसतो. समर्थ प्रतापगार गिरधर स्वामी यांनी समर्थांच्या सहवासात काही काळ काढला होता. समर्थांच्या चालण्याचे, बोलण्याचे, पाहण्याचे, वागण्याचे त्यांनी जे वर्णन केले त्यावरून सकृत दर्शनी हा कोणी विडापिसा आहे लोकांना वाटे. ते भराभर चालत, थोडे बोलत, दृष्टी अधोमुख व अंतर्मुख असे. लहानपणापासून त्यांची तरा असावी. यामुळे पंचवटीत ते असताना बराच काळपर्यंत लोकांची त्यांच्याविषयी हा एक वेडापिसा, फार झाले तर देव पिसे लागलेला तरुण आहे अशी समजूत असेल. त्याचे उल्लेख त्यावेळी लिहिलेल्या समर्थांच्या वाङ्मयात सापडतात. 21 समासी अथवा जुना दासबोध पंचवटीत असतानाच त्यांनी लिहिला असे दिसते. जुन्या दासबोधाच्या दुसऱ्या समासात रामाची प्रार्थना करताना त्यांनी आत्मचरित्रपर करुण रसपूर्ण पुढील ओव्या लिहिल्या आहेत. ऐसा सर्वात्मा राजाधीश सकळ पाहती सावकाश, तेथे पिसाट रामदास उभा असे दीन रूप श्रीराम. रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, तुझ कारणे सर्व संग त्यक्त केला श्रीराम. रामा तुझिया स्वामीपणे मी हे ब्रह्मांड मानी तेंगणे, स्वामी तुझ वेण कोण जाणे अंतरामुचे श्रीराम. तुझ वेळ मज माया काही नाही रे रामराया, आम्हा नाथा कासया उपेक्षिसी श्रीराम. तुझ समुदाव दासांचा परी आम्हासी स्वामी आणि कैचा, तुझ कारणे जीवलगांचा संग सोडिला रामदास. मज आठवली शंका बुद्धी वक्तृत्वाची, जे बोलिले वेद पुराणी ते मी ऐकले सांगे वाणी. पूजन करते हो ऐका हे या प्राकृताची टीका श्रीराम. रामा वाचून मला दुसरे कोणी नाही, तुझ्याकरिता जीवलगांचा मी त्याग केला आणि सर्व लोक त्याचे सावकाश दर्शन घेत असता मी तेथे पिसाटाप्रमाणे दीन वाणीने उभा आहे असे समर्थ म्हणतात. पंचवटीच्या राम मंदिरात केलेली ही प्रार्थना
पुढे 9व्या समासात तेसा मी एक पिसाट उगीच करीतो वटवट म्हणून या मी ब्रह्म पिसा बडबड करतो भलताईसा मज बरे म्हणेल तोही पिसा माणूस की त्यासी नाही असे उल्लेख आहेत. ब्रह्मपिसाची योग्यता लोकांना पुष्कळ दिवस कळली नाही, पण समर्थांना त्याची पर्वाच नव्हती. मज सकाळ लोक कोणी न मानिते ते ज्ञातृत्वे मज कोणी जन लेखिना तरी जनाची चाड नाही. इति श्री रामदास विनवी आप आपणी असे या समासा अखेर त्यांनी म्हटले. समर्थांना ते पंचवटीत असताना लहानपणी श्रीरामाच्या उत्कट भक्ती भावनेतून जी काव्यस्फूर्ती झाली ती त्यांच्या करुणा स्तोत्रातून प्रगट झाली. पंचवटीच्या राम मंदिरातील श्रीरामाच्या दर्शनाने त्यांना झालेला आनंद व्यक्त करताना ते म्हणतात, जनस्थान गोदा तटी वास केला प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. या पद्यात काव्यस्फूर्तीचे स्थान आहे आणि पुढील पद्यात कवीचे वय दिले आहे. गणपती मती दे मज लागवी जनक जापतीचा लघुसा कवी विनवितो करुणालय कारण परम सुंदर दे मज धारणा. युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवेकिता नेणता भक्त मी तुझा बुद्धी दे रघुनायका. लघु रामकृष्ण चरित्र ही पंचवटीत असताना लिहिले आहे. समजताही मनी धरा कथा करी नसे करा लहानसा कवी नवा रघुत्तमासी विनवा. येथे तर कवीच्या नवीनपणाचा व लहान वयाचा स्पष्टच उल्लेख आहे. विशुने वाटती सर्वे कोणीही मजला नसे समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका. उदास वाटते जीवी आता जावे कोणीकडे तू भक्त वत्सला रामा बुद्धी दे रघुनायका. यापूर्वी ध्यानावस्थेत समर्थांनी श्रीरामाकडून मंत्रोपदेश घेतला होता. आता त्या मंत्राच्या अखंड जपाने रामाचे प्रत्यक्ष दर्शन पाहिजे होते म्हणून ते त्याला आळवीत होते. या करुणा स्तोत्रांची भाषा कृत्रिम नाही, ती मुद्दाम रचलेली नाही, अर्थमनाचे ते सहज उद्गार आहेत. भाविकांच्या व रसिकांच्या मनाला ते चटका लावतात व अनेकांच्या नित्य पाठात ते आहेत. समर्थांना काव्यविषयक स्वतःची मते आहेत, ती कोणाला पटोत किंवा न पटोत, पण त्यांच्या स्फुट कवितेत झालेला करुण वीर रौद्र रसांचा सहज आविष्कार कोणाला नाकारता येण्यासारखा नाही.